संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ, पूजा काळे रांगोळी सेवेमध्ये सहभागी। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। या पवित्र वारीत देहू ते पंढरपूर या मार्गावर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पूजा काळे विशेष रांगोळी काढून सेवा देणार आहे। पूजा काळे जी आपल्या कलाकृतींमुळे परिचित आहे, पालखीच्या मार्गावर रांगोळीच्या माध्यमातून 10 प्रकारचे संदेश ती देणार आहे। या रांगोळ्यांमध्ये सामाजिक, धार्मिक आणि नैतिक संदेशांचा समावेश असेल, ज्यामुळे वारीच्या शोभेत भर पडेल। पूजाच्या या उपक्रमामुळे वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांचे मनोबल उंचावले जाईल आणि तिच्या कलाकृतींचे कौतुक सर्वत्र होत आहे। वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी पूजाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून तिच्या कलाकृतींमुळे वारी अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनली आहे। या उपक्रमामुळे जुन्नर तालुक्याचे हे नाव उज्ज्वल झाले आहे। पूजाच्या कलात्मक योगदानामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे आणि ती एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जात आहे। याचा आढावा घेतला आहे गणेश मोरे यांनी। पाहुयात। वारी म्हणलं की विविध कला, विविध गोष्टी, विविध सामाजिक उपक्रम असतात। त्याच्यातलाच एक असा उपक्रम आहे रांगोळी। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान झाले, देहूमधून हे प्रस्थान झालं। आता पालखी आज मार्गस्थ झालेली आहे। पालखीचं मार्गस्थ आता झाल्यानंतर तिथून पंढरपूर पर्यंत रांगोळीची सेवा द्यायचं काम जे आहे ते पूजा काळे ही करणार आहे। काय नक्की हे म्हणजे हा विषय होता, हे कसं सुचलं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय हे रांगोळीचा काय महत्व आहे असल्याने काय लोकांपर्यंत याचा संदेश देणार आहे, कसं सुचलं हे? खरं तर आपली महाराष्ट्राची संस्कृतीच आहे की कुठलाही धार्मिक सण असला की आपण दारात रांगोळ्या काढतात। त्यातच आपली मानाची पालखी आहे, आपली महाराष्ट्राची शान आहे वारी म्हणजे पायी वारी। तर त्या वारीमध्ये मी ठरवलं की मला रांगोळीतून सेवा करायची। तर त्यासाठी मी गरीब घरातले असल्यामुळे माझी एवढी आर्थिक परिस्थिती नाही की मी स्वतः खर्च करू शकेल। त्याच्यामुळे मी माझी ही संकल्पना आमच्या गावातील ग्रामस्थ, सरपंच साहेब, त्यानंतर आमचे बॉर्डरलेस पॅन्थर्सचे सदस्य श्री सुकाळे सर, त्याचबरोबर नवनाथ सर आणि देवीदास तांबे सर यांना मी बोलून दाखवली। तर त्यांनी मला अवघ्या 4-5 दिवसात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली। तर आता आपल्याला लोकवर्गणीतून हे पैसे मिळालेत, तर मग आपण ही रांगोळीतून त्यांना काय देऊ शकू? तर मग याच्यातून मी असं ठरवलं की रांगोळीतून आपण समाजसेवेचे संदेश लोकांना देऊयात। म्हणजे आपल्याला मिळालेले पैसे हे नुसते रांगोळीमध्ये वेस्ट न होता त्याचं खरं सत्कार मला ते पैसे लागावेत, यासाठी मी याच रांगोळीतून समाजसेवा करायचं ठरवलं। श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर या टोटल मार्गावर मी रांगोळ्या काढणार आहे आणि या संपूर्ण मार्गावर माझे जवळजवळ 10 विषय आहेत रांगोळीचे, समाज प्रबोधनाचे। मी माझ्या रांगोळीतून नक्कीच चांगले समाजापुढे चांगला उद्देश ठेवायचा प्रयत्न करेन। ठीक आहे, तुमचं आपलं नाव आणि कोणत्या गावावरून आलाय? माझं नाव पूजा अमोल काळे, मी धोलवडची आहे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। श्री संत तुकाराम महाराज यांचे जे गुरु आहेत श्री चैतन्य महाराज आमचे परम आहेत। तर त्या आपला जो वारकरी संप्रदायाचा श्री रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे, तर आपले तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते। म्हणजे एक अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातून मी या ठिकाणी आलेली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। वारी म्हणलं की विविध गोष्टी असतात, अशीच एक गोष्ट तरी ही रांगोळीची। लोकांची सेवा करायची, लोकांना सेवा द्यायची, तर ती कुठल्या माध्यमातून द्यायची? तर ती रांगोळीच्या माध्यमातून द्यायची आणि लोकांना जवळपास देहू ते पंढरपूर या पूर्ण मार्गामध्ये 10 संदेश जे आहेत ते रांगोळीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। असेच काही गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत। इथून पुढे देखील पाहत राहा सिटी प्लस मराठी। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, देहू।